नाशिकमध्ये आज संजय राऊत जे आहे ते खड्ड्यांच्या संदर्भात मोठा भव्य असा मोर्चा जो आहे तो काढणार आहेत। नाशिकच्या मध्यवर्ती असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून ते नाशिक महानगरपालिकेच्या गेटपर्यंत जो आहे हा मोर्चा एकंदरीत जो आहे तो निघणार आहेत। आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने सर्व शिवसैनिक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि सर्व जय्यत तयारी जी आहे ती मोर्चाची एकंदरीत या ठिकाणी सुरू आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची सगळी काळजी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी आलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी जे आहेत ते गोळा झालेले आहेत आणि मोर्चाच्या तयारीची जी आहे ती सुरुवात आता या ठिकाणाहून होणार आहे। आणि एकंदरीतच आता हा सर्व भव्य दिव्य मोर्चा नाशिकच्या खड्ड्यांसंदर्भात जो आहे तो नाशिक महानगरपालिकेवर धडकणार आहे। आणि या मोर्चाचं मुख्य कारण म्हणजे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या संदर्भात जे काम सुरू आहे या कामाच्या बाबत जे आहेत रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। आणि हे खड्डे या खड्ड्यांच्या संदर्भात जे आहेत अनेक निष्पाप लोकांचे जे आहेत ते बळी गेलेले आहेत। आणि ह्या निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतरच आता सर्व नाशिककर जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं। आणि त्यानंतरच आता उद्धव ठाकरे यांची सेना जी आहे ती देखील आता आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते। काही वेळातच या मोर्चाला जे आहे या नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सुरुवात होणार असून नाशिकच्या महानगरपालिकेवर हा मोर्चा जो आहे तो धडक देणार आहे। काही वेळातच आपण या सर्व गोष्टीचं जे प्रक्षेपण आहे ते LS मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत। मी वैभव घुगे, LS मराठीसाठी नाशिक।